साताऱ्यातील सावरी गावामध्ये असलेल्या ड्रग्सचा कारखाना जो आहे तो मुंबई पोलिसांना सापडला. त्यानंतर त्यावरती कारवाई सुद्धा झाली. मात्र जितकी साधी सरळ ही कारवाई वाटत होती तितकी ती साधी सरळ नव्हती, कारण या प्रकरणामध्ये अनेक मोठमोठ्या लोकांची नावं आलेली पाहायला मिळाली. सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावाचं नाव आलं आणि त्यानंतर आता पाहायला मिळतंय या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याचं सुद्धा नाव आलंय. त्यामुळे सुरुवातीला ड्रग्स प्रकरणामध्ये शिवसेनेचं नाव, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीचं नाव, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ही सगळी प्रकरणं समोर येत असल्यामुळे दोन्ही पक्ष कुठेतरी बॅकफुटला जाण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मुळात या प्रकरणामध्ये काय काय घडलंय, विशाल मोरे नेमका कोण आहे, प्रकाश शिंदेचा या संपूर्ण प्रकरणाशी कशा पद्धतीने संबंध आहे आणि त्याचबरोबर आज सुद्धा पुणे पोलीस या कारखान्यावरती गेलेले होते, त्यावेळी नेमकं पुणे पोलिसांना काय काय सापडलं, सगळ्यावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. मुंबई पोलिसांनी मुलुंडमधून 8 डिसेंबरला 2 आरोपींना अटक केली होती. हे दोघेही जण संशयितरित्या फिरताना आढळलेले होते. ज्यावेळी त्यांची तपासणी करण्यात आली, चेकिंग करण्यात आलं, त्यानंतर त्यांच्याकडे एक पिशवी आढळली. या पिशवीमध्ये एक नोटबुक होती, म्हणजे वही होती आणि या वहीमध्ये आतल्या पानांमध्ये चिटकवलेली एक पुडी होती, ज्या पुडीमध्ये अर्थातच ड्रग्ज होते. त्याचबरोबर यापैकी एका आरोपीच्या पॅन्टच्या खिशामध्ये सुद्धा ड्रग्ज असलेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर या प्रकरणामध्ये आरोपींना अटकही झाली, त्यांच्याकडे ड्रग्ज जे होते ते जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा जेव्हा सखोल तपास सुरू केला, त्यानंतर विशाल मोरे हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं, समोर आलं. विशाल मोरेचा मागोवा काढता काढता पोलीस जे ते पुण्यापर्यंत पोहोचले, कारण हा पुण्यात वास्तव्याला असणारा आरोपी होता. विशाल मोरे याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घ्यायचं पोलिसांना वाटलेलं होतं, मात्र त्यावेळी सुद्धा त्याला पकडता येईल नाही येईल किंवा पुरावे असतील का, हा एक खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे मग मुंबई पोलिसांनी या सगळ्यामध्ये एक सापळा रचला. या सापळ्याच्या अंतर्गत त्यांनी मुंबई पुणे हायवेवरती ड्रग्ज हवे आहेत, एमडी हवंय असं सांगून सगळ्यात पहिल्यांदा या विशाल मोरेला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याला बोलण्यामध्ये गुंतवून आपल्याला खरंच ड्रग्ज हवेत अशा पद्धतीने भासून त्याला मुंबई पुणे हायवेवरती बोलवलं. तिथे आल्याच्या नंतर 12 तारखेला हाच विशाल मोरे ड्रग्ज घेऊन त्या परिसरामध्ये आला. त्याला रंगेहात पोलिसांनी तिथेच अटक केली. त्यानंतर विशाल मोरेची जेव्हा या सगळ्यामध्ये जास्त चौकशी झाली, त्यावेळी खरं तर विशाल मोरेनं सगळ्यात पहिल्यांदा सावरी या गावाचा उल्लेख केला. तिथून आपल्यापर्यंत हे ड्रग्ज येत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर मुंबई पोलीस जे ते लगेचच दुसऱ्या दिवशी सावरी गावामध्ये पोहोचले. मुळातच कोयना धरणापासून अगदी जवळ असलेलं हे गाव आहे. या गावामध्ये फारशी घरं नाहीयेत, खूप जास्त लोकवस्ती नाहीये. ज्या परिसरामध्ये हा कारखाना चालवला जात होता तो तर अगदी आडवळणाचा रस्ता आहे, डोंगराळ भाग आहे. या भागामध्ये कुणीही वास्तव्याला नाहीये. अशा ठिकाणी एक पत्र्याचं शेड होतं. हे पत्र्याचं शेड शिनकर नावाच्या एका वेगळ्या व्यक्तीच्या जमिनीवरती बांधलेलं होतं, त्याच्या मालकीचं होतं. या शेडची चावी जी आहे ती दिघे नावाच्या एका तरुणानं मागितलेली होती आणि त्याने सांगितलेलं होतं की त्याला या ठिकाणी काहीतरी जागा चालवायला वगैरे पाहिजे, गुरांचा गोठा वगैरे करायचा असं सांगून ही जागा जी आहे ती भाडेतत्वावर घेतल्याचं सांगितलं गेलं या जमिनीच्या मालकांकडून. मात्र जेव्हापासून ही जागा घेतली गेली तेव्हापासून या जागेमध्ये गुरांचा गोठा चालू झालाच नाही. या ठिकाणी चालू झाला तो एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना. जेव्हापासून हा कारखाना त्या परिसरामध्ये चालत होता, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामगार जे बाहेरून आणलेले कामगार आहेत ते त्या ठिकाणी काम करत होते. स्थानिक काही लोक असं सांगतात की हे जे कामगार या ठिकाणी होते हे भारतीय नसून बांगलादेशी असल्याचं वाटत होतं, कारण त्यांच्या चेहऱ्याची ठेवण तशा पद्धतीची होती. अशा पद्धतीचे आरोप जे ते सुषमा अंधारे यांनी केलेले पाहायला मिळाले. आता या सगळ्यामध्ये प्रकाश शिंदेचं नाव कसं आलं, तर मुळात ज्या ठिकाणी हा ड्रग्सचा कारखाना होता तिथून अगदी काहीच अंतरावरती तेज यश नावाचं एक हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टचे मालक कोण आहेत, तर प्रकाश शिंदेच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे, ज्यांनी चालवायला रणजित शिंदे नावाच्या एका माणसाला हे दिलेलं आहे. त्यानंतर हा जो आहे शिंदे दुसरा, तर तो या प्रकरणामध्ये मुळात या हॉटेलचा मालक तर आहेच आहे, मात्र या हॉटेलमधून या प्रकरणामध्ये जे मुळात या सगळ्यामध्ये काम करत होते अशा कामगारांना त्या हॉटेलमधून जेवण जात होतं. हे हॉटेल जर पाहायला गेलं तर जवळपास 3 स्टार रेटिंग असल्यासारखं पॉश हायफाय हॉटेल आहे. मग या हॉटेलमधून या 3 कामगारांना, ज्या कामगारांना नंतर मग अटक करण्यात आली आहे, अशा 3 कामगारांना जे मूळचे भारतीय नसल्याचं सांगितलं जात आहे,
त्यांना मुळात या सगळ्यामध्ये जेवण का पुरवलं जात होतं? इतक्या हायफाय हॉटेलमधून कामगार जेवण का मागवतील आणि ते स्वतः घ्यायला येत नव्हते, तर त्यांच्यापर्यंत ते जेवण पोहोच केलं जात होतं. असं सगळं असल्यामुळे या प्रकरणाचा थेट संबंध हा प्रकाश शिंदेशी लावण्यात आला, जे प्रकाश शिंदे अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत. त्याचबरोबर दरेगावचे सरपंच जे शिंदे आहेत, ज्यांनी हे चालवायला घेतलं होतं हॉटेल, त्यांचं सुद्धा नाव या सगळ्यामध्ये चर्चेत आलं आणि अर्थात या दोघांचे सुद्धा स्वतः भाऊ असल्यामुळे एकनाथ शिंदेची संबंध आहेच, सरपंचांचे सुद्धा संबंध आहेत. असं सगळं असताना या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी काल करण्यात आली होती. पहिल्यांदा हर्षवर्धन सपकाळांनी ही मागणी केली आणि त्याच्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा ही राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर विशाल मोरे जो आहे तो मुळात क्राईम ब्रांचच्या अटकेत होताच. मात्र विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचं नुकतंच समोर आलं. झालं असं होतं की 3 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरामधल्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जी आहे ती जाहीर केली होती. त्यानुसारची यादी वगैरे एक जाहीर झाली. त्या यादीमध्ये विद्यार्थी सेलचा प्रमुख म्हणून याच विशाल मोरेचं नाव मेन्शन होतं. त्यानंतर असं सांगितलं जातंय, आता सूरज चव्हाण जे आहेत ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी असं सांगितलं की आम्ही मुळातच विशाल मोरेला त्याची वागणूक ठीक नसल्यामुळे काही दिवसात लगेचच त्याला आम्ही या पदावरून निलंबित केलेलं होतं. त्यानंतर आज आपण पाहायला मिळतोय की राष्ट्रवादीचा जो प्राथमिक सदस्यत्व असतं तिथूनही त्याला काढून टाकण्यात आलेलं आहे. याचा अर्थ इथून पुढे तो राष्ट्रवादीचा कुठल्याही पद्धतीचा पदाधिकारी, कार्यकर्ता किंवा सदस्यही नाहीये. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जरी पक्षाने त्याच्यावर ही कारवाई केलेली असली तरी सुद्धा एका विद्यार्थी चळवळीचा कार्यकर्ता आपण म्हणू शकतो, पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या तरुणाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवहार तो करतो. या संपूर्ण प्रकरणाचं मुख्य सूत्रधार त्याला म्हटलं जातं. मुळातच या सगळ्याची पाळंमुळं राजकीय दृष्टिकोनातून किती खोलवर रुजलेली असू शकतात हे या प्रकरणामुळे लक्षात येतंय. ज्यावेळी या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता, त्यावेळी सुषमा अंधारे सुद्धा असंच म्हटलेल्या होत्या की जेव्हा आपण कुठलाही गुन्हा घडतो, म्हणजे अगदी वाल्मिक कराडचं प्रकरण आलं तर आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतो, पार्थ पवारांचं प्रकरण आलं तर आपण अजित पवारांचा राजीनामा मागतो, तशाच पद्धतीने जर प्रकाश शिंदेचं प्रकरण येत असेल तर मग आपण या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेचा राजीनामा का नाही मागायचा, हा राजीनामा सुद्धा मागितला गेलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी तो देखील राजीनामा मागितला. आणि त्याच वेळी त्यांना असा देखील प्रश्न आमच्याकडून करण्यात आला होता की सुरुवातीपासून आपण बघतोय, जेव्हापासून या निवडणुका जाहीर होण्याचा पिरियड आलेला होता किंवा मागच्या एक 5-7 महिन्यांपासून जर बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची विविध प्रकरणं सध्या समोर येताना पाहायला मिळतात. जसजशा निवडणुका जवळ येतात तसतशी ही प्रकरणं आणखीन मोठ्या संख्येने समोर येतात. त्यामुळे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, महायुतीतील या दोन्ही पक्षांना जाणून बुजून कोणी अडकवताय का किंवा जाणून बुजून त्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय का निवडणुकांच्या पार्श्वभूमीतून, असा एक प्रश्न केला होता. त्यावरती सुषमा अंधारे असं म्हटल्या की जर तसं असेल, असे आम्ही आरोप करत नाही आहोत, पण मात्र जर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना असं वाटत असेल की आपल्याला ठरवून कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करताय, तर मग या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, त्यांनी या सत्तेमध्ये राहूच नये. त्यामुळे आता या प्रकरणात जर आपण बघितलं तर अचानकपणे शिवसेना आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीचं सुद्धा नाव आल्यामुळे या प्रकरणाचं दोन्ही पक्षांना जे काही आहे आउटरेज मिळणारच आहे, बॅकलॅशेस मिळणारच आहेत आणि या सगळ्याचा थेट परिणाम निवडणुकांवरती, मतदानावरती सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मुळातच भाजप बरोबर असलेल्या पक्षांची अशा पद्धतीची प्रकरणं बाहेर येणं, भाजपचा या सगळ्यामध्ये कुठलाही संबंध अजूनपर्यंत समोर न येणं, या सगळ्यामुळे ठरवून हे सगळं केलं जात आहे का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय. अर्थात हे या प्रकरणामधले आरोपी असतील नसतील हा पुणे पोलीस किंवा मुंबई पोलीस या प्रकरणामध्ये तपास करतील. तशा पद्धतीने जी काही चौकशी आहे किंवा जे काही खुलासे आहेत ते होतीलच. मात्र ठरवून हे कोणी बाहेर आणतंय का, ठरवून आत्ताच ही सगळी प्रकरणं उघडकीस आणली जात आहेत का, हा एक प्रश्न आहे जो सर्वसामान्यांना पडलेला पाहायला मिळतोय. या सगळ्याच्या नंतर आता आपण बघतोय की आज पुणे पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते या कारखान्यावरती. त्या ठिकाणी एखादा ड्रम वगैरे केमिकलने भरलेला आणि आणखीन काही थोडंसं साहित्य होतं जे मुंबई पोलीस जप्त करायचं त्यांच्याकडून राहून गेलेलं होतं. अशा पद्धतीचं साहित्य आज पुणे पोलिसांनी सुद्धा जप्त केलंय. पुणे मुंबई या दोन्ही शहरांमध्ये सध्या आपण बघितलं तर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांवरती कारवाया होताना दिसतात, वेगवेगळ्या रॅकेट्सवरती कारवाया होताना दिसतात आणि त्याच्यानंतर आता हा जो कारखाना समोर आला त्याची कनेक्शन अर्थातच मुंबई पुणे दोन्ही शहरांपर्यंत पसरलेली पाहायला मिळतात. त्यामुळे दोन्हीकडचे पोलीस आता या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आणखी जास्त खोलात जाऊन तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आणखी कोण कोण आरोपी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत किंवा ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध होतात का,
हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे, कारण सुरुवातीपासून जी नावं काल सुषमा अंधारे किंवा हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली, ती नावं पोलिसांनी वगळलेली होती. त्यातल्या काही जणांना पोलिसांनी जस्ट ताब्यात घेऊन सोडलेलं होतं चौकशी करून. त्यामुळे मुळात कुणाला वाचवण्यासाठी पोलीस हे सगळं करतात असा प्रश्न जेव्हा विरोधक उपस्थित करतात, त्या प्रश्नांना उत्तरं आता पोलिसांना सुद्धा द्यावी लागणार आहेत. त्यामुळे पोलीस नेमका कसा तपास करतात आणि या प्रकरणामध्ये कुणाकुणाची नावं समोर येतात, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.